हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी. मस्त अशी झणझणीत चमचमीत एकदम परफेक्ट अशी करणार आहोत. आता बघा, मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण छान भाजून घेऊया. कमी गॅसवर खरपूस भाजून घेऊया. प्रतिभा किचनच माझ्या तोंडात येते, कारण फेसबुकवर माझं प्रतिभा किचन म्हणून पेज आहे. तर मग त्याच्यामुळे मला मी तेच म्हणते. तर तिथं पण प्लीज तुम्ही जॉईन व्हा आणि फॉलो करा, लाईक पण करा, आणि इथं पण यूट्यूबवर पण सबस्क्राईब प्लीज करा. ठीक आहे. आता मी जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि थोडंसं एक चमचा धणे टाकलेले आहेत. हे आपल्याला हे मसाले सगळे सोबतच भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजी आपली छान टेस्टी होईल. आता हे मसाले आपले भाजलेले आहेत. शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं पण आपल्याला घ्यायचं आहे भाजून. शेंगदाणे, थोडंसं धणे आणि थोडंसं जिरं भाजून घेतलेलं आहे आपण. आता हे कांदा आपण कट करून घेऊया. कांदा पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत एक टमॅटो पण भाजून घेणार आहोत आपण, कारण कसंही भाजलं तरी चालेल. आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे सगळं आपण नंतर मिक्सरमधून काढणार आहोत. हे बघा, आपले छानपैकी भाजलेले आहेत कांदे आणि टमॅटो पण. आता हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण. पहिले शेंगदाणे आणि खोबरं काढून घेऊया. आपले मसाला, थोडंसं जिरं आणि थोडंसं धणे हे काढून घेऊया आपण मिक्सरमधून. नंतर कांदा आणि टमॅटो काढून घेऊया. ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं लाल तिखट, थोडंसं म्हणजे जसं तुम्हाला तिखट आवडते तसं तुम्ही टाका, कमी जास्त करू शकता तुम्ही. मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. ह्याच्यामध्येच आपण मीठ पण टाकणार आहोत, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि थोडंसं इथं गरम मसाला पण मी टाकलेला आहे. आता हे मिक्सरमधून काढून घेऊया आपण. हे बघू शकता, याच्यात थोडंसं आपण पाणी पण ॲड करणार आहोत. हे बघा, आपला मसाला बघू शकता किती मस्त झालेला आहे. कलर पण खूप भारी आलेला आहे. हे बघू शकता. थोडंसं पाणी टाकून थोडंसंच टाका, लई नका टाकू. थोड्या पाण्यामध्येच छान मसाला तयार होईल. आता हे कांदा आणि टमॅटो आपण एकत्रच पेस्ट करून घेणार आहोत. माझा माईक खराब झाल्यामुळं ना इतका बाहेरचा आवाज येतो आहे ना, थोडे दिवस ॲडजस्ट करा. मी माईक घेईलच नवीन. माझा माईक ना पहिल्याचा खराब झालेला आहे. हे बघा, आपली कांदे आणि टमॅटोची पेस्ट पण तयार आहे. आता आपण वांगे कट करून घेऊया. हे वांगे छान बघूनच कट करून घ्या, नाही तर कधी आतून ना खराब असतात वांगे. हे बघा, याचे देठ पण कापून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करा. हे भरीव वांगे नाही करते मी, साधेच वांगा मसाला करणार आहे. साधाच आहे पण खूप भारी आहे, खूप टेस्टी आहे. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. पुरीसोबत खूप छान लागतं बरं. असं वांग्याची भाजी आणि पुरी कॉम्बिनेशन खूप भारी आहे. तुम्ही एकदा करून बघा. आम्ही आमच्या घरी हेच करतो, वांग्याची भाजी आणि पुरी मस्त लागते. ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. काय होतं, ते वांगे जेव्हा कापले ना तेव्हा काळे पडतात बघा. हे आता म्हणजे मीठ टाकल्यामुळं काय होईल, छान वांगे आपले पांढरे शुभ्र होतील. हे बघा, बघू शकता तुम्ही. ही टीप आहे, टीप आणि ट्रिक पण म्हणू शकता. हे बघा, हे बघा, पाणी कसलं काळं निघालं आहे, बघू शकता तुम्ही. थोडं 5-10 मिनटं ठेवले तरी चालेल मिठाच्या पाण्यामध्ये, स्वच्छ होऊन जातात वांगे. आता आपण इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं, मगच फोडणी द्यायची. हे बघा, पहिलं आपण वांगे फ्राय करून घेऊया, फ्लेवर भारी येईल. तेल छान कडकडीत झाले की फोडणी पण मस्त बसते आणि फ्लेवर पण छान येते भाजीला. खरंच भाजी खूप भारी होते. कधी पण तेल छान कडवायचं. बऱ्याचशा बायका काय करतात, तेलच म्हणजे जास्त कडकडीत होऊच देत नाहीत, त्याच तेलामध्ये म्हणजे फोडणी देतात. असं नाही करायचं कधीच. आता हे मसाला टाकून घ्यायचा आपल्याला. तेल कडकडीत करायचं गरम, आणि मग कमी गॅसवर मग फोडणी द्यायची. मस्त होते बघा, ही कधी पण लक्षात ठेवा. आता हे मिक्स करून घेऊया आपण. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपण हे छान वांगे भाजून घेऊया. हे सॉरी हां, मला फोन आला होता मध्ये, खरंच सॉरी. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता हे पण मिक्स करून घेऊया आपण. हे छान मिक्स झालं ना की आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. कलर खरंच खूप छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही. खायला पण खूप भारी झालेली आहे. खरंच एकदा करून बघा भाज्या. माझ्या खूप भाज्या सोप्या असतात, रेसिपी पण आणि हटके असतात. मस्त टेस्ट येते माझ्या हातचा, मी जे भाज्या बनवते ना त्या. आता ह्याच्यामध्येच वांगी आपल्याला कट केलेली टाकायची आहे. हे छान नंतर मिक्स करून घेऊया आपण. ही ना पुरीसोबत एकदम परफेक्ट भाजी आहे वांग्याची. एवढी मस्त लागतात ना पुरी आणि वांग्याची भाजी. तुम्ही एकदा करून बघा, एकदा खाऊन बघा, खरंच खूप आवडेल तुम्हाला. पनीरच्या भाजीपेक्षाही वांग्याच्या भाजीसोबत पुरी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आता हे थोडीशी हळद टाकूया आपण. आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार होतो. मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं, किंवा तुम्ही सुकीच खाऊ शकता. जर मी आधी सुका मसाला केला होता ना म्हणजे वांग्याचा, त्यात पाणी नाही टाकलं तरी चालेल. फक्त कमी गॅसवर वांगी शिजेपर्यंत तुम्ही शिजू द्या. तुम्ही तसं पण खाऊ शकता. मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आता हे झाकून आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. हे बघा आपली उकळी आलेली आहे छान. अजून आपल्याला थोड्या वेळ, पण वांगी आपली शिजलेली नाहीत अजून आपण थोड्या वेळ शिजू देणार आहोत. बघा किती मस्त कलर आलेला आहे. अशी दाटसर झालेली आहे. असं पाणी एकीकडे पाणी आणि एकीकडे भाजी अशी नाही झालेली. सगळी भाजी अशी मिळून आलेली आहे मस्तपैकी. बघू शकता दाटसर झालेली आहे एकदम. हे बघा किती मस्त झालेली आहे. अजून थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे. पण आता बघूया आपण भाजी आपली शिजली का नाही, झाली का नाही, वांगी शिजली का नाही ते बघूया. हे बघा आता भाजी झालेली आहे ऑलरेडी आपली. शिजलीत वांगे पण मस्त शिजलेले आहेत. जास्त आपल्याला घट्ट नाही करायची, एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. मस्त उकळी आलेली आहे. खळखळ उकळी आलेली आहे. बघा किती मस्त झालेली आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. एकदम हॉटेलमधल्यासारखा आला की नाही कलर. ही छान. आता तुम्ही कशासोबत पण खा. ओके बाय. आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके बाय.